नमस्कार मंडळी. चला तर आणखीन एक छान असा व्हिडिओ अगदी नेहमीप्रमाणेच तुमच्याबरोबर शेअर करते. आणि आजची जी रांगोळी आहे की नाही, ती मी काल वटपौर्णिमेला दरवाजात काढली होती. आणि काल काय झालं, पूजेची तयारी वगैरे तो व्हिडिओ शेअर केला आणि त्याच्यामुळे रांगोळीचा राहून गेला होता. तर तीच रांगोळी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. रांगोळी अतिशय नेहमीप्रमाणे सोपी आहे आणि खूप सुंदर आहे. तर एकदा नक्की ट्राय करून पहा. दुसरा म्हणजे अलीकडे की नाही मी 4-5 दिवस 4-5 वेळा मी अशाच पद्धतीच्या ज्या रांगोळ्या आहेत म्हणजे बेसला भरपूर सारी रांगोळी भरायची वेगवेगळ्या रंगाची किंवा एकाच रंगाने आणि त्याच्यामध्ये बोटांनी किंवा वेगवेगळे टूल वापरून अशी डिझाइन करत जायची. अशा रांगोळ्या मी 4-5 तुमच्याबरोबर ह्याच्यापूर्वी शेअर केलेल्या आहेत. तर गंमत सांगू, पहिल्यांदा जेव्हा मी ही रांगोळी शेअर केली की नाही तुमच्याबरोबर, त्यावेळेस मला त्या व्हिडिओवरती खूप साऱ्या कमेंट आल्यात आणि खूप छान-छान कमेंट्स आहेत. तर त्याच्यातच एका ताईने कमेंट केली होती, की आजची रांगोळी फार सुंदर आहे आणि अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या डिझाइन शेअर करा म्हणून. तर त्याच्यावरती मला सुचलं, की ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या डिझाइन सुद्धा करून आपण रांगोळ्या शेअर करू शकतो म्हणून. त्याच्यामुळे ज्या 4-5 मला जे डिझाइन ह्या सुचलेल्या आहेत की नाही, तर तुमच्या कमेंटमुळे सुचल्यात. म्हणून मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणत असते असं, की आजचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा म्हणून. कारण कमेंटमध्ये ना बऱ्याच वेळा काही सजेशन्स असतात, काही कुठे चुकलं तर ते कळतं, कुठे आपला व्हिडिओ सुधारायला पाहिजे किंवा काय चुकतंय ते सुद्धा लक्षात येतं आणि मग तसा नेक्स्ट व्हिडिओ आपण करू शकतो. त्याच्यामुळे मी नेहमी असं माझ्या व्हिडिओमध्ये म्हणत असते. तर आज सुद्धा पुन्हा एकदा तेच सांगेन मी, आजचा सुद्धा व्हिडिओ नक्की पहा आणि रांगोळी सुद्धा नक्की ट्राय करून पहा. अतिशय सोपी आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर एंड सबस्क्राईब.